नंतरची एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये महिला असुरक्षित आहेत। महिला अत्याचारामध्ये पुणे देशामध्ये 5व्या क्रमांकावरती आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल आलेला आहे। देशातील 19 महानगरांच्या यादीमध्ये पुण्यामध्ये 244 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर सर्वाधिक गुन्हे हे पती नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाचे, अपहरण आणि विनयभंगाच्या घटनांची सुद्धा चिंता वाढलेली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोरात कठोर पावलं उचलण्याची मागणी सध्या केली जाते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या। माझा सहकारी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत आहे। प्रीतम, पुण्यामधले सर्वाधिक गुन्हे आता समोर येत आहेत। नातेवाईकांकडून आणि पतीच्या छळाचे गुन्हे याच्यामध्ये सर्वाधिक आहेत। अपहरण किंवा विनयभंग घटनांची सुद्धा चिंता वाढवण्यात आलेली आहे। काय माहिती आहे सध्या, कशा पद्धतीने पावलं उचलली जातात हे गुन्हे रोखण्यासाठी? सिद्धेश, खरं तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NBRCच्या ताज्या अहवालानुसार महिला आणि मुलींच्या लैंगिक अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना मिळते आणि देशामध्ये पुणे आता हे 5व्या क्रमांक आहे। जे शिक्षणाचं माहेरघर, विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता देशाच्या 5व्या क्रमांकावरती गुन्हेगारीमध्ये आहे। त्याच्यामध्ये स्वारगेट सारखी किंवा बोपदेव घाटमधली जी प्रकरणं आहेत ही फार इम्पॅक्टफुल त्याच्यामध्ये ठरली। लैंगिक अत्याचारात घटनात देशात 5व्या क्रमांक। पुण्यात वर्षभरामध्ये मुली आणि महिलांवरती 244 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। दिल्ली, जयपूर, मुंबई, हैदराबाद खालोखाल पुण्याचा क्रमांक आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आहे, मात्र पोलीस प्रशासन आणि राज्यकर्ते याच्याकडे खरं गांभीर्याने पाहणार आहेत का? कारण 1 मे ते 8 मेच्या दरम्यान जवळपास 8 लैंगिक मुलींवरती अत्याचार झालेले, ते देखील वेगवेगळ्या भागांमध्ये। त्यामुळे हे सातत्याने वाढ होती आणि ही वाढ फार चिंताजनक आहे। शहरात अपहरण आणि विनयभंगाच्या घटना देखील वाढतायत। खरं आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रीतम, या सगळ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरती हे गुन्हे कसे रोखता येतील आणि ही जी काय आकडेवारी आता सध्या समोर आलेली आहे ही कितपत कमी करण्यामध्ये पोलिसांना यश येतं हे सुद्धा येत्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।